तर हॅलो भावांनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आज काय नियोजन नव्हतं आपल्या भाड्याचं. मग परभणीला जाऊन लागते काही ना काहीतरी जोड. मग पॉइंटला आलो. हे संतोष भाऊन नवीन गाडी घेतली, एसी क्रुझर. कमाल आहे रे बाबा, एवढ्या महागाच्या गाड्या घ्यायच्या आणि भाड्यानं चालवायचं म्हणल्यावर ते म्हणला जाऊन येऊ चल. कस्टमरला गाडी दाखवून येऊ. उज्जैन ओंकारेश्वरचं भाडं होतं. सोळंकी मामाच्या इथं येणार होते ते. मग काय इथं आलो, सोळंकी मामाचं एक नंबरला गॅरेज आहे बघा परभणीमध्ये क्रुझरसाठी. पार्टीवाले आले बघा गाडी पाहायला. म्हणलं, तू दाखव गाडी भैया, मी सोन्याकडे जाऊन येतो. आणि बाजूलाच आपल्या मित्राचं गॅरेज आहे तिथं. पण तिथं काय नव्हतं. मग तिथं ती चहा पिली, तिला म्हणलं भाऊ नेऊन सोड आणि याला दाखवू दे म्हणलं, कवर दाखवायचे आपल्या मागे जरा काम होतं. काय इथं पॉइंटला आले हो, गाडी काढी आपली स्टेशन रोडला गेलो. भाऊकडे थोडस काम होतं. आज काय नियोजन लागत नाही म्हणलं भाड्याचं. काम मी केलं, निघालो बघा घराकडं. गावात गेलो तर पहिले लावली आपली गाडी धुवायला. म्हणलं, गाडी साफसूफ राहिली ना चकाचक, मग काय नाही हो वाटत. गाडी असं बसलो जरासं निवांत, मग लागली आपल्याला भूक. भूक लागल्या का आपलं श्यामभाऊचं हॉटेल आहेच. इथं पोहे नंबर एक भेटतात, मग पोहे नव्हते बनलेले. गरम गरम म्हणलं वडा होता, म्हणलं वडा दे रे भाऊ. वडा हे घेतला, हे श्यामभाऊ आहे बघा, याचं हॉटेल आहे हे. मग काय गाडी बिडी धुणं झाल्यावर सुरेश भाईच्या दुकानात जावं म्हणलं. की दुपारी 2:30लाच झोपी गेलाय सुरेश भाई. कमाल आहे म्हणलं भाऊ तुझ्या झोपीची. आपला दिवस आजचा असा गेला बघा. व्हिडिओ कसा वाटला, लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या पार्ट मध्ये.